बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची एक अतिशय महत्त्वाची बातमी। खासदार श्रीकांत शिंदेंना आयकर विभागाची नोटीस आलेली नाही, चुकून त्यांचं नाव घेतलं असं स्पष्टीकरण आता मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेलं आहे। श्रीकांत शिंदेंनाही नोटीस आयकर विभागानं पाठवलेली होती असं वक्तव्य अगदी काही वेळापूर्वीच संजय शिरसाट यांनी केलेलं होतं। मात्र आता यावर त्यांनी स्पष्टीकरण देताना श्रीकांत शिंदेंना आयकर विभागानं नोटीस पाठवलेली नाही असं स्पष्टीकरण दिलं आहे। तेव्हा आपल्याला आयकर विभागानं नोटीस पाठवलेली आहे अशी जाहीर कबुलीच संजय शिरसाट यांनी एका कार्यक्रमात दिलेली होती। 2019च्या प्रतिज्ञापत्रात जी संपत्ती दाखवलेली होती त्यामध्ये 2024 मध्ये तिपटीनं वाढ झाल्यानं आयकर विभागानं आपल्याला नोटीस पाठवलेली होती। यासंबंधी अनेकांनी तक्रारही केलेल्या होत्या आणि या सगळ्याबाबत आता आयकर विभागाला देखील आपण जे उत्तर आहे ते देणार आहे। आयकर विभागानं जे जे प्रश्न विचारलेले आहेत त्याला उत्तर देणार आहोत असं स्पष्टीकरण देत असतानाच संजय शिरसाट यांनी श्रीकांत शिंदेंचं देखील माध्यमांना प्रतिक्रिया देताना नाव घेतलेलं होतं। मात्र आता यावर स्पष्टीकरण देताना श्रीकांत शिंदेंना आयकर विभागाची नोटीस आलेली नसल्याचं जे स्पष्टीकरण आहे ते संजय शिरसाट यांनी दिलेलं आहे। आयकर विभाग जो होता है वो हर किसी की छाननी करता है। मुझे नोटिस आई है, श्रीकांत शिंदे साहब को नोटिस आई है और किसी को नोटिस आती होगी, तो इसके मायने अपन ने गवर्नमेंट को, वो आयकर विभाग को अपना जवाब देना यह लाजमी है। 9 तारीख को मेरे को जवाब देने के लिए कहा था, मैंने उनसे टाइम मांगा है और उसका जवाब हम देंगे। त्यांना सहकार्य करणं ही आमची भूमिका असते। 2024च्या निवडणुकीमध्ये मी जी काही निवडणूक लढवली त्यावेळेला दिलेलं शपथपत्र, त्या शपथपत्रामध्ये दाखवलेली मालमत्तांमध्ये तफावत असल्याचं त्यांचं निष्कर्ष त्यांनी काढल्यामुळे त्यांनी याच्याबद्दलचं स्पष्टीकरण मला मागितलं आणि त्याच्यासाठी त्याच्याकडून वेळ मागून घेतलेला आहे आणि निश्चितच सरकारी यंत्रणेने मागितलेला खुलासा हा आम्ही करणार, आम्ही त्यांना सहकार्य करणार आहे, ही माझी भूमिका आहे। ज्यामध्ये काही पत्रकारांनी असं विचारलं की श्रीकांत शिंदेंना सुद्धा नोटीस मिळाली की काय, त्यांना नोटीस मिळाली आणि तुमच्यावर राजकीय दबाव आहे की काय असा त्यांनी प्रतिप्रश्न केला। मला श्रीकांत शिंदेंना नोटीस मिळाली का नाही याबद्दलची कोणतीही माहिती माझ्याकडे नव्हती, परंतु हे वाक्य माझ्या तोंडी घालण्यात येत आहे की श्रीकांत शिंदेंना नोटीस मिळाली असं संजय शिरसाट बोलले, तर कृपया हा गैरसमज पसरू नये म्हणून यासाठी हा खुलासा केला। आज सवेरे आपके चैनल के माध्यम से मुझे इनकम टैक्स